हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. इथे तुम्ही बघताय की घरामध्ये पेंटिंगचं काम काढलेलं आहे. नवरात्रीमध्ये आमच्याकडे घराची पूर्ण साफसफाई केली जाते. अगदी चिंध्या धुण्यापासून सगळं काही केलं जातं. त्यासोबतच मला बेडरूममध्ये जे वस्तू आहेत त्यांची जी जागा आहे ती पण चेंज करायची होती. वॉर्डरोब आहे ते दुसऱ्या डायरेक्शनला आणि बेड वेगळीकडे लावायचा होता आणि त्यासोबतच इलेक्ट्रिशियनला पण बोलवलं होतं. काही पॉईंट्स एक्स्ट्रा घ्यायचे होते. तर इथे मी दाखवते की वॉर्डरोब जो आहे तो मला बेडच्या जागी आणि बेड जो आहे तो वॉर्डरोबच्या जागी लावायचा होता आणि कलर पण करून घ्यायचा होता. तर भरपूर सारं काम होतं, सगळीकडे पसारा पडलेला होता आणि हे सगळं नवरात्रीच्या आधी म्हणजेच घटस्थापनेच्या आधी होणं गरजेचं होतं. तर त्यामुळे थोडीशी घाई चालली होती. जो लाईटचा बॉक्स बाहेर होता तो पण कन्सील करून घेतला. ज्या पट्ट्या इकडून तिकडे लावलेल्या होत्या एसी लावताना वगैरे त्या पण सगळ्या कन्सील करून घेतल्या आणि बघताय वॉर्डरोबमध्ये जे काही कपडे होते ते सगळे असे बेडशीटमध्ये बांधून बांधून ठेवले होते, कारण की वॉर्डरोब खूप हेवी झालं होतं. ते हलवण्यासाठी सगळं काढणं गरजेचं होतं. त्याचबरोबर बेडमध्ये पण बरंचसं सामान होतं जे खाली करावं लागलं. बेड डिस्मेंटल करावं लागला आणि हे जे सगळं सामान आहे ते गॅलरीमध्ये आणि हॉलमध्ये ठेवलं. तर गॅलरी होती म्हणून खूप फायदा झाला. बरंचसं सामान तिथे ठेवता आलं. तर घरामध्ये असं काही काढलं ना तर बऱ्याच ज्या अडगळीच्या वस्तू आहेत त्या बाहेर निघतात आणि बरेच दिवस झाले, वर्ष झाले, 4 वर्षापूर्वी कलर केला होता. आता कलर केल्यामुळे पुन्हा दिवाळीमध्ये फारशी सफाई आम्हाला करावी लागत नाही. घरात घट बसतात देवीचे, त्यामुळे मग जी काही साफसफाई आहे ती नवरात्रीलाच होते. दिवाळीला फक्त जी आपली महिन्याची थोडीफार साफसफाई असते तेच होतं. इथे आम्ही ड्रॉवर साफ करायला घेतले आहेत सगळे. बरेच जे पेपर्स वगैरे जे लागत नाही ते काढून टाकले आहेत. त्यासोबतच इकडे नाश्ता पण रेडी आहे. नाश्त्यामध्ये ओट्स बनवले होतं, अगदी सिंपल असं, कारण जास्त काही जेवण बनवायला किचनमध्ये जायला चान्सच नव्हता. तर इथे बघा आता कलर देत आहे. चिंतामणी कलर मी सिलेक्ट केला होता, व्हाईट आणि चिंतामणी अशा कॉम्बिनेशनमध्ये. व्हाईट कलरवरती हा खूपच उठून दिसतो आणि त्याचबरोबर व्हाईट कलरमुळे आपलं घर जे आहे ते जास्त मोठं वाटतं. बऱ्याचदा डार्क कलर जर असतील तर आपलं जो स्पेस आहे ना तो कमी असल्यासारखं वाटतं. त्यामुळे मग इथे बाकी सगळ्या भिंतींना व्हाईट कलर आणि मेन एक जी हायलाईट केलेली भिंत होती तिकडे चिंतामणी कलर दिला. कलर करून झाल्यानंतर जे फर्निचर होतं ते पुन्हा सेट करण्यात आलं, जिथे मला हवं होतं ज्या डायरेक्शनला त्याप्रमाणे. आणि हे सगळं फर्निचर काढलं तेव्हा आम्हाला कळालं की बेडरूममध्ये किती साऱ्या गोष्टी आपण ठेवलेल्या आहेत आणि हॉलमध्ये तसं जास्त पसारा नाही, फक्त एक सोफा आणि टीव्ही कॅबिनेट इतक्याच वस्तू आहेत. पण बेडरूममध्ये खूप जास्त सामान असतं, त्यामुळे बेडरूमला कलर करायचं म्हटलं की अगदी म्हणजे काम लागतं आपल्याला. इथे मी लादी वगैरे थोडी पुसून घेत होते, कारण बेडच्या खाली खूप सारी घाण राहते आणि ते फक्त जेव्हा बेड आपण डिस्मेंटल करतो तेव्हाच साफ करता येतं. तर इथे बघा तर सगळा बेड वगैरे लावून घेतलेला आहे या लोकांकडूनच, कारण परत आपल्याला एकट्याला करणं हे अवघड होतं. आणि पेंटिंग सुरू होतं तेव्हा माझं दुसरं पण काम साईड बाय साईड चालू होतं, ते म्हणजे कपडे धुणे. तर एकतर मशीन आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे की मशीनमध्ये सगळे कपडे धुवून होतात. आता हे जे कपडे आहेत ते घरात वाळत घालायचे तर जागा पण नव्हती, त्याचबरोबर जे धूळ होती ती त्याच्यावर बसणार. त्यामुळे मग मी टेरेसवरती सगळे जे कपडे आहेत ते वाळत घातले होते आणि कंटिन्युअस 3 दिवस झालं मशीन चालूच होती. एक लॉट झाला की दुसरा, दुसरा आला की तिसरा असं, आणि सगळे जे कपडे आहेत ते मी असं टेरेसवरती वाळत घालत होते. पेंटिंग झाल्यानंतर हे काम करण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता, त्यामुळे मग मी त्यासोबतच साईड बाय साईड हे काम सुरू ठेवलं होतं. आणि मेन गोष्ट म्हणजे पाऊस नव्हता, पाण्याचे आमच्याकडे काही टेन्शन नव्हतं, त्यामुळे ही पण कामं व्यवस्थित झाली. आता ज्या काही वस्तू बेडमधून वॉर्डरोबमधून बाहेर काढल्या होत्या त्या पुन्हा त्यांच्या त्यांच्या जागी लावून ठेवायच्या होत्या आणि हे काम आम्हा दोघांनाच करावं लागणार होतं, कारण लेबर जे होते ते आलेले, त्यांनी फक्त बेड वगैरे लावण्यात मदत केली, पण जे आतलं सामान आहे ते तर आपल्यालाच लावायला लागणार. तर इथे मी ज्या सूटकेस आहेत ना, जे आपण कधीतरी बाहेर फिरायला जाताना वगैरे वापरतो, त्याला पूर्ण कव्हर करून ठेवलं आहे. असं ठेवलं तर मग आपल्याला जास्त धूळ वगैरे त्याच्यावर बसत नाही, ते जास्त साफ करावं लागत नाही. 2 एक्स्ट्रा गाद्या होत्या त्या पण ठेवल्या आणि वॉर्डरोबमध्ये पण जे काही सामान होतं ते सगळं लावून घेतलं. आणि या सगळ्या कामांमध्ये मला आदी आणि त्याच्या पप्पाने खूप सारी हेल्प केली. आदीने पण भरपूर हेल्प केली, कारण बघा अशी जेव्हा घरात कामं निघतात ना तेव्हा ते एकट्याने करणं अजिबात पॉसिबल नसतं. आपल्याला थोडीशी मदत हवीच असते.
जेणेकरून आपल्यावर एकट्यावर लोड येणार नाही आणि काम पण लवकर वेळेत पूर्ण होईल. तर इथे बेड पण पूर्ण क्लीन करून घेतला आणि ज्या काही वस्तू त्यामध्ये होत्या म्हणजे कपडे होते, बाकी पण जे काही सामान होतं ते सगळं लावून घेतलं. आणि हे सगळं करत असताना अंधार पडला, संध्याकाळ झाली होती. 6 वाजता ऑलमोस्ट त्यांचं कलरचं काम पूर्ण झालं, पण थोडं इलेक्ट्रिशियनचं काम बाकी होतं, बोर्ड वगैरे आतमध्ये लावायचे. तर मग तो पण आला होता, त्यामुळे थोडा आणखीन वेळ झाला. आणि दुसऱ्याच दिवशी घटस्थापना होती, तर म्हटलं कितीही वेळ लागला तरी आज पूर्ण काम करून घ्यायचं. कारण घटस्थापनेच्या दिवशी देवाचीच इतकी कामं असतात की बाकी काही कामं करणं शक्य नसतं. त्यामुळे म्हटलं कितीही लेट झालं तरी आज सगळं क्लीन करूनच झोपायचं, सगळं सेट करून सामान वगैरे. तर रात्रीचे 2 वाजेपर्यंत जवळजवळ आम्ही दोघंही काम करत होतो आणि सगळं क्लीन करून त्यानंतरच झोपलो. तर इथे बघा बेडरूम पूर्ण सेट करून झाल्यानंतर क्लीन करून घेतला आणि या मॉपचा मला खूप फायदा झाला. दिवसभरात मी 10 ते 20 वेळा तरी या मॉपने पुसली असेल फरशी. आणि हा आहे फायनल लुक बघा, अशा प्रकारे आता सेट करून झालेला आहे आणि इतकं सुंदर आणि फ्रेश वाटत होतं. बऱ्याचदा कलर केल्यानंतर आपल्याला कळतं की आधीचा कलर जो आहे तो किती खराब झाला होता. आपण असं म्हणतो की नाही चांगला आहे, ठीक आहे, चालेल. पण बऱ्याचदा कलर केल्यानंतर आपल्याला तो डिफरन्स जो आहे तो जाणवतं. बेडरूम तर क्लीन झालं, पण हॉलमध्ये अजूनही पसारा होता. तर एक एक करून आम्ही सगळं सामान लावत होतो. हे साडीचे जे पाऊच आहेत ना, याच्यात साड्या ठेवल्यामुळे मला खूप इझी झालं ते पुन्हा सेट करण्यासाठी. आणि पूर्ण सगळं सेट करून झाल्यानंतर फायनल लुक असा आहे, म्हणजे पूर्ण बेडशीट वगैरे अंथरल्यानंतर अशा प्रकारे दिसत आहे. ही दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे, म्हणजे घटस्थापनेच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे सकाळी. रात्रीच सगळं क्लीन केल्यामुळे सकाळी फारसं मला क्लिनिंगचं काही काम नव्हतं. मी उठल्यानंतर फक्त जे मंदिर आहे देवघर तेच क्लीन करायचं बाकी होतं, त्याच्याच मागे लागले होते. इथे मला आधी मदत करतोय. मी सगळे देव वगैरे काढून घासायला घेतले होते, तर आधी म्हटला मम्मी मी मंदिर वगैरे साफ करतो. तर तो इथे क्लीन करत आहे. पूर्ण जे मंदिर आहे ते पण धुवून काढलं. कारण आता 9 दिवस देव पानावर बसणार, तर मग 9 दिवस पूजा केली जात नाही. त्यामुळे आधीच मग असं मंदिर वगैरे स्वच्छ धुवून, जसं आपण आता घर साफ केलं तर मग मंदिर पण करायला हवंच, ते तर मेन आहे. तर आधी इथे क्लीन करते तोपर्यंत मी सगळे जे देव आहे ते उजळवून घेतले. अगदी आमच्या गाडीतला जो गणपती बाप्पा आहे ना, तो पण आधीने आणला होता. मम्मी याला पण स्वच्छ कर. तर सगळे देव उजळवून घेतले आणि आता अखंड दिवा पण लावायचा आहे, त्यासाठी मी तो दिवा पण काढला होता. 9 दिवस जी अखंड ज्योत आहे ती चालू ठेवायची आहे. अगदी मोजकेच थोडेसे देव मी ठेवलेले आहेत. खूप सारे ठेवले की मग आपल्याला त्याला पूर्ण तितकी सेवा करणं पण व्हायला हवं. इथे घट पण आणला होता जो आपल्याला घटस्थापनेसाठी लागणार आहे. आमच्या इकडे नवरात्रीला असं पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी देव पानावर बसवले जातात आणि मग 9 दिवस पूजा न करता, म्हणजे पूर्ण त्यांना अंघोळ वगैरे नाही घालायची, फक्त सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती वगैरे करायची. तर ही आमची कुलदेवी आहे तुळजाभवानी माता. तिला पण असं पानावरती बसवलं आहे. बाकी पण ज्या सगळ्या मूर्ती आहेत त्या पण सगळ्या ठेवल्या. खंडोबा पण आमचं कुलदैवत आहे. तर सगळे देव असे छान पानावर बसवून त्यांची पूजा वगैरे केली आणि आता 9 दिवस हे असेच राहणार. गेल्या वर्षीपासूनच मी घट बसवायला सुरू केलं आहे. हे दुसरं वर्ष आहे. आमच्याकडे गावी घट बसतात, पण म्हटलं आपण इथे राहतो तर आपल्या घरात पण घट असायला हवा. तर त्यामुळे मी घटस्थापना करण्याची सुरुवात केली आहे गेल्या वर्षीपासून. आणि इथे बघा सगळे देव जे आहेत ते व्यवस्थित ठेवले आहेत. पूजा पण झालेली आहे. आणि अशी जेव्हा घरात रोज पूजा होते ना, दिवा वगैरे लागतो, त्यानंतर इतकं प्रसन्न वातावरण वाटतं. तर हे सगळं झाल्यानंतर मी घटस्थापना पण केली आणि त्यामुळे तर अजूनच छान वाटत होतं. घरात देवीची गाणी वगैरे लावली होती टीव्हीवरती, त्यामुळे तर अजूनच प्रसन्न वाटत होतं. तर अशा पद्धतीने नवरात्रीची सुरुवात झाली. तुम्हा सर्वांना देखील नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अंबे मातेचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर सदैव राहो, हीच मातेच्या चरणी प्रार्थना. आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच छान पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह. अंबे माता की जय, दुर्गा माता की जय.